सो हेलो गाइस, आज आपण BW एक्सपेरिमेंट नंबर 5 दॅट इज डिझाइन अस्टेबल मल्टीवायब्रेटर यूजिंग IC/y हे एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहे. आपल्याकडे हे अस्टेबल मल्टीवायब्रेटर आहे आणि इथे सर्किट आहे. आपण सर्किटच्या अकॉर्डिंग इथे आपण कनेक्शन करूया. सो अकॉर्डिंग टू सर्किट इथे VCC पिन नंबर 8 ला कनेक्ट आहे. सो इथे पिन नंबर 8 ही आहे आणि याला VCC कनेक्ट आहे. आपण याला VCC ला कनेक्ट करूया. आणि हे जो ग्राउंड आहे तो आपण खालच्या ग्राउंडला कनेक्ट करूया. इथे हा ग्राउंड या खालच्या ग्राउंडला. पिन नंबर 3 जे आहे हे आउटपुट आहे. सो आपण याला डायरेक्ट CROच्या पॉझिटिव्हला कनेक्ट करूया. इथे ज्या डॉटेड लाईन्स आहे याला याचे एकमेकांना असे कनेक्ट करून घेऊया. आधी जेवढ्या पण डॉटेड लाईन्स आहे सगळ्यांना आपण एकामेकांशी कनेक्ट करून घेऊया. ही एक आणि इथे ही. सो आता इकडे आपल्याकडे CROचा हा नॉब आहे. CROचा नॉब आहे, याला आपण चॅनल 1 ला कनेक्ट केला आहे. याचे हे 2 टर्मिनल्स आहे, हे पिन्स आहे त्याच्या. याला जे पॉझिटिव्ह आणि रेड वाला वायर आहे आपण त्याला पॉझिटिव्ह आउटपुटला कनेक्ट करूया. सो आता जो ग्राउंड वाला वायर आहे तो आपण CROच्या ब्लॅक वाला वायरशी कनेक्ट करूया. इथे आपले कनेक्शन झाले आहे. आपण इथे VCC2 पिन नंबर 8 ला कनेक्ट केला आहे. हा ग्राउंड खालच्या ग्राउंडला कनेक्ट केला आहे. हा आउटपुट CROच्या रेडवाला वायरला कनेक्ट केला आहे आणि जो ब्लॅकवाला वायर आहे तो ग्राउंडला कनेक्ट केला आहे सर्किटचा. आणि बाकी इकडे जे डॉटेड लाईन्स आहेत त्याला एकमेकांशी कनेक्ट केला आहे. आपले एवढे कनेक्शन्स आहेत. याचा जो CROचा जो नॉब आहे दॅट इज टाइम पर डिव्हिजन नॉब, दॅट इज आपण याला 1 मायक्रोसेकंडवर सेट केला आहे. तुम्ही बघू शकता इथे 1 मायक्रोसेकंड आपण याला पोझिशन ऍडजस्ट करून घ्यायची ऍक्सिसची. खालीवर बरोबर ऍक्सिसवर आणायचं. सो याच्यात ही व्हर्टिकल जे लाईन आहे ती TON साठी आहे आणि हॉरिझॉन्टल जे लाईन आहे ते TOFF साठी आहे. त्याला आपल्याला टाइम पर डिव्हिजन नॉब आणि इंटू 0.2 म्हणजे 1 नंबर ऑफ डिव्हिजन्सनी मल्टिप्लाय करायचं. सो बघा आपण याला TON सपोज आपलं इथे 7 कन्सिडर करू. 7 घेतलाय. इथे बघा आपण TON मध्ये 7 इंटू आपलं आपण टाइम पर डिव्हिजन नॉब 1 मिलीसेकंडवर सेट केलेलं होतं. सो इथे 1 मिलीसेकंडनी मल्टिप्लाय केलं इंटू 0.2. तसंच सेम TOFF साठी पण त्याला परत 0.2 मल्टिप्लाय करायचं 1 मायक्रोसेकंड आणि जेवढे डिव्हिजन्स असतील त्यांनी मल्टिप्लाय करायचं. सो आपल्या TON आणि TOFFची व्हॅल्यू इथे मिळेल. देन आपण टोटल T कॅल्क्युलेट करू शकतो त्याने आणि टोटल T कॅल्क्युलेट झाल्यावर आपण सरळ फ्रिक्वेन्सी पण कॅल्क्युलेट करू शकतो. आता आपण TON आणि TOFFची व्हॅल्यू इथे फाइंड केली आहे. सो ती व्हॅल्यू आपण इथे TONच्या फॉर्म्युलामध्ये पुट करायची आणि इथे जो कॅपॅसिटर आहे तो आपला कॉन्स्टंट असणार दॅट इज 104 मायक्रोफॅरॅड. ती व्हॅल्यू इथे पुट करायची. हे बघा आपण इथे TONची व्हॅल्यू पुट केली आणि कॅल्क्युलेशन करून इथे RBची व्हॅल्यू फाइंड केली. ही RBची व्हॅल्यू देन परत TOFF मध्ये पुट केली आणि इथे RAची व्हॅल्यू फाइंड केली. सो आपल्याला याच्यात हे RA आणि RBची व्हॅल्यू फाइंड करून एक अस्टेबल मल्टीवायब्रेटर डिझाईन करायचं आहे. आणि सोबत ड्युटी सायकल पण कॅल्क्युलेट करायची आहे. सो डन.